नमस्कार. आता सविस्तर वृत्त. येत्या विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ 126 जागा लढवणार असल्याचं महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आणखी 5 उमेदवारांबाबत चर्चा सुरू असून उद्यापर्यंत त्यांची नावं जाहीर होतील असंही त्यांनी सांगितलं. जो पक्ष आमच्या उद्दिष्टांना, आम्ही मांडत असलेल्या प्रश्नांना प्राधान्य देईल त्यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देऊ असंही आंबेडकर म्हणाले. जे उद्दिष्ट घेऊन चालवतोय, ज्या लोकांसाठी आम्ही लढतोय, त्या प्रश्नांना प्राधान्य जे कोणी देणार असेल त्यांच्याबरोबर आम्ही उद्या राहणार आहोत. यावेळी पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला. शिक्षणाला अग्रक्रम, अनुसूचित जातींसाठी विशेष आर्थिक संस्थेची निर्मिती, कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा, शेतीमालाला योग्य हमीभाव आणि नियमित वीज पुरवठ्याकडे लक्ष देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. या पुढील बातम्या थोड्याच वेळात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भारताच्या चांद्रयान मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे गोळा केल्याची माहिती आज संशोधकांनी उघड केली. तसंच श्रीहरिकोटा इथून 7 उपग्रहांचं विक्रमी प्रक्षेपण काल इस्रोनं केलं. भारताच्या या अंतराळ क्षेत्रातल्या यशाच्या अनुषंगानं या दोन्ही घटनांबाबत चर्चा करण्यासाठी खगोल अभ्यासक प्रदीप नाईक यांना 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. नमस्कार.